हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधील सर्वात महत्त्वाचे फॉर्म्युले आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल पाहणार आहोत. चला तर मग फॉर्म्युला नंबर 2. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 3 dx. याच्यामध्ये जर चेक केलात आपल्याला काय दिसतं, n च्या जागी कोण आपल्याकडे 3 आहे. त्यामुळे आन्सर काय येणार याचा x रेज टू n च्या जागी काय आपल्याकडे 3 प्लस 1 आहे असा डिनॉमिनेटरला n प्लस 1 n म्हणजेच काय 3 प्लस 1. ओके, याला सिम्प्लिफाय करूयात. x रेज टू 3 प्लस 1 किती येत आहे 4 अपॉन 4 आणि समोर आपल्याकडे काय आहे प्लस c. म्हणजे आन्सर काय झालं तुमचा x रेज टू 4 अपॉन 4 प्लस c. सेकंड एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 10 dx. याच्यामध्ये n ची जागी कोण आहे बघा 10 आहे. त्यामुळे आन्सर काय होणार आपल्या फॉर्म्युलानुसार x रेज टू n च्या जागी काय आलं इथं 10 प्लस 1. प्लस 1 कुठला आहे फॉर्म्युल्यातला, डिवाइडला n प्लस 1 आहे म्हणजेच काय येणार परत 10 प्लस 1. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. x रेज टू 10 प्लस 1 किती येतं 11 डिवाइडेड बाय 10 प्लस 1 11 आणि हा प्लस c. म्हणजे आन्सर काय आलं तुमचा x रेज टू 11 अपॉन 11 प्लस c. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.